टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। खामगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांचा आज अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश होते। आपण जर बघितलं तर खामगावमध्ये हा आज सायंकाळी 4 ते 5 दरम्यानमध्ये पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। दुसरीकडे पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर या ठिकाणी संकल्प मेळावा सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। दिलीप कुमार सानंदा हे खामगाव मतदारसंघामध्ये गेल्या 40 वर्षापासून काँग्रेसचं काम करतात, एकनिष्ठ आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून सानंदा यांची काँग्रेस पक्षामध्ये घुसमट होत होती, त्यामुळे त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे। आज अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी खामगावमध्ये होतो आहे। सोबतच संकल्प मेळावा होणार आहे। जवळपास या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये हजारो जे काँग्रेसचे पदाधिकारी असतील, नागरिक असतील, ते सुद्धा या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या ठिकाणी आता आगामी काळामध्ये निवडणूक आहे, त्यामुळे सानंदा यांच्या पक्षप्रवेशाला फार मोठं महत्त्व मानले जाते। त्यानंतर सानंदा जे आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांवरती आपला झेंडा कसा फडकवला जाईल त्यासाठी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत आणि एक हाती सत्ता कशी स्थानिक स्वराज्य संस्थांवर मिळवता येईल यासाठी सुद्धा ते प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। त्यामुळेच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हा जो पक्षप्रवेश सोहळा आहे तो या ठिकाणी होतो आहे आणि सानंदा यांच्या या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला फार मोठा धक्का या खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये बसणार आहे। कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, TVN मराठी, खामगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।